आरोग्य सेवा ही प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क, पण जर रुग्णालयच वीज नसल्याने ठप्प झालं तर रुग्णांचा जीव धोक्यात येतो। वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामीण रुग्णालयात अशीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। 30 ते 40 गावातील नागरिकांवर उपचाराची जबाबदारी असलेल्या रुग्णालयात वीज पुरवठा खंडित होणे, जनरेटर बंद असणे आणि इमारतीची जीर्णावस्था या सगळ्यांमुळे रुग्ण आणि कर्मचारी त्रस्त आहेत। कामरगाव ग्रामीण रुग्णालयात 30 ते 40 गावातील रुग्ण उपचाराकरिता येतात, परंतु वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना मोठा त्रास होतोय। एक्स-रे मशीन, ओपीडी, इतर वैद्यकीय यंत्रे वारंवार बंद पडतात। 25 ऑगस्ट रोजी रुग्णालयाला जनरेटर मिळालं, परंतु डिझेलसाठी शासकीय निधी मंजूर झाला नाही। निधी नसल्याने जनरेटर बंदच, त्यामुळे आपत्कालीन सेवांवर परिणाम होतोय। रुग्णालयाची इमारतही निष्क्रिय आहे, छत गळते, पाणी टपकत आहे। कर्मचाऱ्यांना अक्षरशः रुग्णांचा जीव मुठीत धरून उपचार करावे लागत आहेत। गावकऱ्यांनी रुग्णालयाचे स्थलांतर कामरगाव बचत गटाच्या इमारतीत करण्याची मागणी केली आहे, परंतु ती इमारत गेल्या 1 वर्षांपासून अपूर्णच आहे। काम पूर्ण होण्यासाठी अजून किती दिवस लागतील हा प्रश्न आहे। गावकऱ्यांची शासनाकडे तातडीने कारवाईची मागणी आहे की लवकरात लवकर स्थलांतर करावे, अन्यथा आरोग्य संकट वाढणार आहे। रुग्णालय म्हणजे नागरिकांचा जीव वाचवण्याचं ठिकाण, पण जर तेच ठिकाण धोकादायक बनलं तर समाजासाठी मोठं आरोग्य संकट आहे। शासनाने तातडीने दखल घेतली नाही तर कामरगाव परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो।